आता काय झालंय की युट्यूब वगैरे आलंय, बरेच लोक काय करतात ते युट्यूबवर बघतात किंवा गुगलवर सर्च करतात आणि तो व्यायाम करतात. अरे पण तो करतोय ना, त्याचं जे बॉडीचं स्ट्रक्चर तो वेगळं आहे, त्याचं डाएट वेगळं आहे किंवा त्याचं तो काम आहे ते तुम्हाला दाखवतोय. पण तुमचं बॉडी कशी आहे, त्याची बॉडी कशी आहे, त्यांनी ऑलरेडी 7-8 वर्ष की 10 वर्ष केलेलं आहे आणि तुम्ही त्याला फॉलो करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गुरुला फॉलो करा. जो योग्य असेल त्या गुरुला फॉलो करा, मग तुम्हाला यश मिळेल. तुम्ही त्याला जर फॉलो केला तर तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला माहित नाही तिची बॉडी कशी आहे, काय आहे, त्यांनी दाखवलं तांगड्यावरती कोण गेला तुम्ही तांगड्यावरती करता, असं नाही चालत. तर योग्य जे मार्गदर्शन करणारे तुमचे गुरु असतील, सर असतील, त्यांना विचारा किंवा जर असं असेल किंवा कोणालाही कॉन्टॅक्ट करा जे तुम्हाला वाटतं त्यांच्याशी विचारा, म्हणजे फॉलोअप करा. तर तुम्ही लगेच एखाद्याला विचारले तो नाही बोलला म्हणून नाही, तुम्हाला जर खरंच त्याच्यात आवड आहे ना, तुम्ही फॉलोअप करा त्या व्यक्तीला की नाही मला ह्यांच्यात करणं पाहिजे. माझ्याकडे असे किती लोक आहेत जे बॉडी बिल्डर्स आहेत की 50 कॉल मी उचलत नाही, कधी कधी काय गोष्टी मी ओळखत नाही, पण करत फॉलो करत. शेवटी मला असं वाटतं नाही ह्या मुलाला खरंच गरज आहे, मग अशा वेळी फोन उचलतो आणि बाबा काय झालं तुला एवढे कॉल का करतोय, सर तुम्हाला भेटायचंय, ठीक आहे तू काय करतोस, सर मी हे करतो, ठीक आहे तू ये. मग ती मुलं येतात, मग त्यांना समजून सांगतो की बाबा ही फील्ड किती महागडी आहे, किती मेहनत आहे आणि याच्यासाठी किती खर्च आहे, तू करतोस काय बाबा, सर मी एवढं कमवतोय, ठीक आहे एवढं कमवतोस, मग तुझं घर कसं चालणार, मग त्याच्यापाठी एवढा खर्च आहे, तुझं घर आणि हे दोन्ही चालेल का तुला, पण ह्याच्या पाठी जर तू केलंस सक्सेस मिळालं तरी पण तुला रिटर्न काही नाहीये, हा नीट विचार कर आणि नंतर मग सांग मग मी तुला सगळं करायला तयार आहे, मला 1 रुपया नको, तुला तुझ्याची प्रॅक्टिस करून घेणं, तुझं काम सगळं मी करेन, पण ह्या गोष्टीचा विचार कर पहिला. जा घरी मस्त 15-20 दिवस घे, नीट विचार कर की तुला पैसा कमवायचा, घर व्यवस्थित चालवायचं किंवा तुला कोण फायनान्शियल असेल तर मला सांग, तर आपण करू, मी रेडी आहे करायला तुला. कारण आज माझ्याकडे आहे आलाय विचार, तो एवढे मला फॉलोअप करतोय म्हणजे खरं त्याला आवड आहे, काहीतरी आशा घेऊन आशा घेऊन आलाय. तर माझं एक कर्तव्य असतं की बाबा ह्याच्यामध्ये तुला रिटर्न काही नाही, तुझं जाणार आहे फक्त, आणि ते यश मिळेल ना मिळेल हे पण मी तुला सांगू शकत नाही, कारण आम्ही खूप ह्याच्यामध्ये काय काय केलं आणि झालंय अनुभव घेऊन. तर तुला सांगतो मी पहिले हे बघ, पहिलं जर पॉसिबल असेल तर ये, मी तुझ्यासाठी करायला तयार.